पोलीस करतायत आणि जे कार्यकर्ते आहेत रॉकेट टाकून पेट्रोल टाकून समोर आपण बघतो मोठा गोंधळ भाजप करण्यात पाहायला मिळतो. कार्यकर्ते सक्रिय नेता प्रचारमध्ये आला त्याला तिकीट ते काय झालं सर थोडा चल 3 वर्ष आता तो 3 महिने म्हणजे प्रचाराची झाला पक्षामध्ये आला खाली कर पोलिसांना बळाचा वापर करावा लागतो. ऐका दादा विषय असा आहे जो माणूस आपण पाहतोय की सध्या भाजप कार्यालयामध्ये अहो दादा आपलेच लोक आहेत ना सर्व हे का नाही समजून घेत परिवार नाहीये सक्रिय सदस्य तुला समजून नाही घेत अरे परिवार नाहीये समजून घेत भीक मागायची वेळ नाहीये प्रत्येकाला वेळ दिली जाईल ना दादा सर्वजण मिळून करणार ना काम काय तिकट्यासाठी भांडण करून राहिले माणसा जीव मोठा महत्वाचा आहे पक्ष मोठाचा आहे आपला काय केलं पक्षानं नवीन होईल सर्व होईल बरोबर कशाला स्थान घेताय तुम्ही एवढं योगदान दाखवा पक्षातलं माझं योगदान बघा. अरे होईल ना दादा नाही भेटेल तुम्हाला पण प्रत्येकाला चान्स भेटला जाईल ना मी बाहेरचं ना तुम्ही हा सर्व आपलेच लोक आहेत आपलेच लोक आहेत ना दादा आम्ही काय तुला सांगा आम्ही कुठं कमी अरे कुठंच नाही कमी पडले दादा सर्व आपलेच लोक आहेत ना हे समजून घ्या ना तुम्ही सेवा आहेत त्यांच्या सर्व आपलेच लोक आहेत कुठं कमी पडलं त्यांनी सांगावं मला मी त्यांच्याविषयी केली जात आहे उपोषणाला बसायचं आहे. मी 8 दिवस झाले तरी आत्मदान करणार म्हणजे करणार. शांत बस. तुझी फॅमिली अरे आत्मदान करणार. लढाईचा मुंह के सामने डाल रहा उधर गेला रे बाबा आपण एवढ्या संतापले एक मिनिट हो ताई तुम्हाला जे नाही शांत राहा 2 मिनिटं पाणी द्या एक मिनिट दिव्याताई त्यांना तिकडे बाजूला घ्या अरे 1 मिनिट मोकळं 1 मिनिट तिकडे काय झालं तिकडे तिकडे काय झालं काही नाही तुला जे झालं तेच झालं तिकडे मागून निघते वाटतं ते मागून नाही महिन्याच्या एका व्यक्तीजवळ माणसाजवळ मोठ्या प्रमाणात फौजफाटा आहे. मागच्या बाजूने काही कार्यकर्ते प्रयत्न केला होता येत आहे त्यामुळे
असेल तर मी इथून हटणार नाही. मला न्याय हवा साहेब पक्षाकडून. मला माझे माननीय अतुल साहेब सगळ्याकडून मला न्याय हवा. मला बाकीचं माहिती नाही साहेब. मला न्याय दिला पाहिजे साहेब. मी नाही घेतला नाही. आपलं नाव पक्षाचा एकनिष्ठ पदाधिकारी सर पक्ष भाजपला माहिती आहे. माझ्याकडनं कधीच पक्षाच्या बाबतीत चुकी झाली नाही. मी काम करतो. भाजपचा 2x2 तास येणार होता भारतीय जनता पार्टीचा मंदिराच्या समोर. त्यावेळेस मी भाजी मंडी संघटना स्थापन केली. माझा बाप या पक्षात काम करत होता. मी करतो. आता माझी बायको करतोय. आता 3 पिढ्या पक्षासाठी सर आम्ही काम करायला ते पण एकनिष्ठपणे. आणि त्याचा आम्हाला असा जर हे भेटत असेल आम्हाला अन्याय होत असेल तर सर मला सांगा. मग माझी भूमिका चुकली का बरोबर आहे साहेब? मला साहेबांनी न्याय द्यावा ही माझी नम्र विनंती साहेबांना पक्षाला माझ्या. आता इथं तुम्ही या मॅडम बसला. नक्की साहेब बसला. मला साहेबांना भेटायचं. मला साहेबांनी मला न्याय द्यावा. साहेबाला भेटायला काय अडचण आहे? साहेब मला भेटू देत नाहीये. मला तुम्ही जाऊ देत नाही. मला जाऊ देत नाही त्यांना भेटायला. पण मला काही येऊ देत नाही. म्हणून मी त्यांच्या इथं बसलो. नाही कोणी येऊ देत नाही. मला पक्षाचे साहेब काय माझ्या बाजूला प्रशासन पण अडवतं साहेब मला तिथं जायला. बरं मग आता त्यामुळे मी सर इथं बसून राहणार. साहेब येणार नाही. रॉकेल कोणी आणलं होतं? पेट्रोलचं दुसऱ्या उमेदवाराने आणलं होतं सर. काय त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का? नाही सर त्याचं माझं काही नाही. बरं इतक्या टोकापर्यंतची नाराजी आहे का पेट्रोल घेऊन यावं? मग काय करणार सर? अहो साहेब हातावर मोठे आमचे पुढे बघा ना. आम्ही पक्षाचे आम्ही- नाराज झालेल्या हा, आमचं काय आम्हाला आमचं आहे का? आम्ही ऐकत मारण्यात आलेला आहे. हे वाहन अडवून तिकीट द्यायला मला ऐकेल नाही. मी पक्ष मला माझा प्रभाग सुटलाय म्हणून मी तिथे जावं. योग्य उमेदवार आहे. त्यांनी मला दाखवून द्यावं की काय मला त्यांनी न्याय द्यायला पाहिजे साहेब. मला नाही तर अगोदर सांगायला पाहिजे होतं त्यांनी कामाला लागायचं नाही म्हणून. प्रभागाचा प्रचार करा म्हणून सांगितलं नाही वेळेत.